तर आजचं लग्न आहे त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये आपल्या जेवाचं इथंच आहे. तर रामराम मंडळी, मी पवन, मी सजवत आहो नवरदेवाची गाडी. आज लग्न आहे आपल्या शितोडकर परिवारांचं. माझ गावातले भाऊ म्हणून मी भाऊ आपली क्रुझर काढली, मस्त यायले 4-5 जणाले बसवलं आणि निघलो आपल्या राळेगावच्या दिशेनं. राळेगावले त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये जाता जाता आम्हाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. आणि इकडं बँडवाले मस्त नवरदेवाले घेऊन आले होते मंगल कार्यालयामध्ये. नवरदेवाची बहीण लयच नटे. म्हणे म्हणे मी कशी दिसतो? मी म्हणलं चांगली दिसता. नवरदेव बाबू कपडे सवारून पूर्ण लंबा झाला होता. इकडून शॉल पडे तिकडून शॉल पडे. सलामीचा कार्यक्रम लगभग आटपलाच होता. म्हणून इकडं आज लग्न होतं आकाश भाऊ आणि शिवानी ताईचं. आणि आमच्या शिवानी ताई लवकरच तयारी करून मस्त मंडपामध्ये प्रवेश पण केला, अक्षवंदन झालं. इकडे एक नवीन गोष्ट अशी पाहायला भेटली की नवरदेव नवरींसोबत प्रवेश करत असते, म्हणजे एंट्री करते. तर इथं बाबू नवरीनबाईनं मामासोबत एंट्री केली होती, जे एवढ्या लग्नामध्ये प्रथमच असं पाहायला भेटलं होतं. आता लग्नाला सुरुवात होत आहे. तुम्ही घरून अक्षता घ्या आणि या दोघाला पण आशीर्वाद देऊन अक्षता यांच्या डोक्यावर फेका. फेकत का नाही फेकतात मला माहीत नाही, पण आपल्याला फॉलो नक्कीच करा. तर आता तुम्ही सांगतो, मी लग्न तर आटपलं होतं म्हणून आता मानाची पंगतसाठी जायचं होतं मला. तर मी घाई लवकर बसलो बाबू मानाच्या पंक्तीमध्ये. इथं कसं असते, गुलाबजामुन 4-5 वेळा येते म्हणून लवकर बसावं लागते मानाच्या पंक्तीमध्ये. जेवण तर झालं होतं, मग लागली होती सप्तपदीची बारी. दोघं बी रनिंगमध्ये फास्ट होते म्हणून रप 7 राऊंड घेऊन घेतले. आणि ह्या बाई म्हणे 20,000 द्या म्हणे, बूट घ्या म्हणे. मी म्हणलं राहू द्या, 20,000 देत नाही, 1 रुपया घ्या नाही तर बूट द्या म्हणलं. आम्ही रागा बाहेर निघलो तर कुठं आम्हाला त्यांनी बूट दिला फुकटमध्ये. आता मी जातो घरी. तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. फॉलो नक्की करा.